महाराष्ट्रात प्लास्टिक फुलांवर बंदी आणावी अशी मागणी पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केली। यावर कृत्रिम फुलावर बंदी आणता येणार नाही असं स्पष्टीकरण पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलंय। बायोडिग्रेडेबल नसणाऱ्या फुलांवर बंदी आहे तो अधिक स्पष्ट करण्यासाठी जीआर काढण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। बंदीचा जीआर काढण्यात आला का काढला का नाही काढला, आपण आता उत्तर दिलं ना की बंदी आहेच म्हणून। तर निघाला नसेल तर तो जीआर निघावा किंवा काही निर्णय व्हावा। फुल मार्केटमध्ये आज ती बंदी असल्यामुळे शुकशुकाट आहे। फुलांची महाराष्ट्रातली विक्री पूर्णपणाने मुंबईत जी जास्त होते ती आता पूर्णपणाने थांबवली आहे निषेध म्हणून। तर त्या सगळ्या फुल मार्केटमधल्या लोकांना विश्वासात घेऊन तो व्यवसाय पुन्हा चालू होईल आणि कृत्रिम फुलं पूर्णपणाने बंद होतील। यासाठी मंत्री महोदय काय करणार आहेत हे आम्हाला कळावं। कृत्रिम फुलावर बंदी असं काहीही निर्णय मला घेता येणार नाही, कारण मला ते स्पष्ट करू द्या। एक मिनिट, माझा कृत्रिम फुलं जी हॅझार्डस आहेत एन्व्हायरमेंटला, जी बायोडिग्रेडेबल नाहीत, त्यांचा आपल्यावर गंभीर परिणाम होतो, त्यांच्यावर बंदी आहे। कृत्रिम फुलं ही कपड्याची असू शकतात, कृत्रिम फुलं ही वेगवेगळ्या म्हणजे पद्धतीने बनवली जाऊ शकतात आणि त्याच्यावर मी कारवाईची आता आपल्याला सांगितलं की जवळपास 92,000 कारवाया आम्ही केलेल्या आहेत। याच्यामध्ये जवळपास प्लास्टिक आम्ही 4,135 टन ते सीज केले। जे काही वेगवेगळं साहित्य असेल तर त्याला फक्त फुलं, कृत्रिम फुलांना बंदी असं म्हणायचं असेल तर त्याला वेगळ्या पद्धतीने निर्णय घ्यावा लागेल। ते माझ्या पर्यावरण खात्याचा विषय येत नाही। हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। सन्माननीय मंत्री महोदयांनी जे सांगितलं ते मी पुन्हा रिपीट करतो की बायोडिग्रेडेबल नाही अशा कुठल्याही मटेरियलची फुलं जर असतील तर त्याच्यावर बॅन आहे, तो अधिक स्पष्ट व्हावा या संदर्भात जीआर काढण्यात येईल आणि अशा प्रकारच्या फुलांचा वापर करणारे डेकोरेटर देखील शिक्षेस पात्र असतील। या संदर्भात जे मोठे मोठे मॅरेज हॉल्स आहेत त्यांनी जर अशा प्रकारचं डेकोरेशन अलाउ केलं तर त्यांच्यावरही काय कारवाई करायची या संदर्भातही जीआर मध्ये आपण घालू। दुसरं, आपण फुलांच्या मार्केटच्या संदर्भात सांगितलं, मी आजच माहिती घेतो। मला वाटत नाही की अशा प्रकारे कुठलं मार्केट वगैरे बंद केलं असेल, पण एखाद वेळेस सध्या अतिक्रमणाची कारवाई चाललेली आहे, त्याच्यामध्ये जर काही डिस्प्लेस झाले असतील तर आपण त्यांना जागा देऊ। फुल मार्केट हे चाललंच